नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची अपडेट आहे। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ या विद्यापीठामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। बघा, मागील वर्षापासून म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून मुक्त विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अशी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे की एकाच वेळी 2 डिग्री तुम्हाला घेता येतात। आता ज्या विद्यार्थ्यांनी 2 डिग्रीला प्रवेश घेतलेला आहे, म्हणजे BA ला ॲडमिशन केलेलं आहे समजा आणि परत MA ला ॲडमिशन केलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांची जी परीक्षा झालेली आहे मागच्या वेळेस म्हणजे मे-जून 2026, समजा BA ला आणि MA ला दोन्ही परीक्षेच्या तारखा या एकाच दिवशी आल्या असतील तर त्यापैकी एक परीक्षा द्यायची आणि दुसरी परीक्षा नंतर देता येईल असे विद्यापीठाने पत्र कळवले होते। तर त्या संदर्भात ही महत्त्वाची अपडेट आहे। बघा, ज्या विद्यार्थ्यांचा पेपर ओव्हरलॅप झालेला आहे, एकाच दिवशी 2 परीक्षेचं पेपर सेम टायमिंगला आलेला आहे, अशा विद्यार्थ्यांकरिता हे महत्त्वाचं परिपत्रक आहे। यापूर्वी हे परिपत्रक 13 जुलै रोजी एक परिपत्रक प्रसिद्ध झालं होतं, पण काही तांत्रिक कारणामुळे ती जी लिंक होती ती लिंक पुन्हा बंद करण्यात आली आणि आज 28 जुलै 2026 रोजी पुन्हा एकदा हे परिपत्रक विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध झालेले आहे। ज्या विद्यार्थ्यांचे पेपर ओव्हरलॅप झालेले आहेत, म्हणजेच एकाच दिवशी 2 पेपर एकाच वेळी आलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांकरिता ही महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। बघा, व्यवस्थित वाचून मी तुम्हाला सांगतो। या ठिकाणी मे-जून 2026 परीक्षा सत्रातील पेपर ओव्हरलॅप झालेल्या विद्यार्थ्यांच्या अतिरिक्त परीक्षेसंदर्भात माहिती भरण्याबाबत सूचनापत्रक। बघा, विद्यापीठाच्या मे-जून 2026 दिनांक 21 मे ते 15 जून 2026 या कालावधीत यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत। विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये एकाच वेळी एकापेक्षा अधिक शिक्षकांना प्रवेश घेतलेल्या काही विद्यार्थ्यांच्या 2 अभ्यासक्रमांच्या परीक्षा एकाच दिवशी व एकाच वेळेत आल्यामुळे पेपर ओव्हरलॅप संबंधित विद्यार्थी एका अभ्यासक्रमाच्या परीक्षेत अनुपस्थित राहिलेले आहेत। आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे BA आणि MA दोन्हीकडे प्रवेश घेतलेला आहे आणि BA आणि MA चा दोन्ही पेपर त्याच दिवशी त्याच वेळेत आल्यामुळे विद्यार्थी एकच पेपर देऊ शकला, दुसरा पेपर त्याचं ॲब्सेंट राहिलेला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ही सूचना आहे। तर बघा, अशा विद्यार्थ्यांसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 25-26 मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांकरिता विशेष बाब म्हणून मे-जून 2026 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या परीक्षा सत्रासाठीच वरील संदर्भीय पत्रानुसार विद्यापीठामार्फत अतिरिक्त परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे। म्हणजे दुसरीची परीक्षा तुमची हुकलेली आहे, ॲब्सेंट तुम्ही राहिलात, ती परीक्षा तुम्हाला आता देता येणार आहे। त्यासाठी तुम्हाला ती माहिती लिंकच्या माध्यमातून भरणे आवश्यक आहे। तर बघा, पुढे काय सांगितलं आहे, शैक्षणिक वर्ष 25-26 मध्ये एकाच वेळी 2 शिक्षणक्रमांना प्रवेश घेतलेल्या आणि मे-जून 2026 परीक्षा सत्रामध्ये 2 अभ्यासक्रमांच्या परीक्षा एकाच दिवशी व एकाच वेळेस आल्यामुळे पेपर ओव्हरलॅप झाला आहे, तर एका अभ्यासक्रमाच्या परीक्षेस अनुपस्थित राहिले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी खालील दिलेल्या विनंती अर्जाच्या, हे कन्सेंट फॉर्म आहे, ठीक आहे, ही लिंकवर नोंदणी करणं अत्यावश्यक आहे। ही लिंक आहे, या लिंकवर तुम्हाला तारीख दिलेली आहे बघा, सदर नोंदणी 4/8/2026 म्हणजे 4 ऑगस्टपर्यंत ही नोंदणी करणे अनिवार्य आहे। विहित मुदतीनंतर कोणतीही नोंदणी अर्ज स्वीकारले जाणार नाही आहे, तसेच मुदतवाढ दिली जाणार नाही आहे। त्यामुळे मुदतीनंतर संबंधित विद्यार्थ्यांना अतिरिक्त परीक्षेत बसता येणार नाही याची नोंद घ्यावी। ही जी लिंक आहे तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, ठीक आहे। आणि हे जे परिपत्रक आहे आपल्या माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलवर मी अपलोड केलेलं आहे, तुम्ही तिथे बघू शकता। विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाची सूचना बघा, विद्यार्थी ज्या अभ्यास केंद्रावर प्रवेशित आहे ते अभ्यास केंद्र ज्या विभागीय केंद्राशी संलग्न आहे त्या विभागीय केंद्राने निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देणे अनिवार्य राहील। ही पहिली महत्त्वाची सूचना आहे। म्हणजे तुम्ही परीक्षा कुठे द्यायचं आहे, विभागीय केंद्रावर। समजा तुम्ही ज्या अभ्यास केंद्रामध्ये प्रवेश घेतला तिथं तुम्हाला परीक्षा येणार नाही आहे, तर परीक्षा कुठे होणार आहेत, परीक्षा विभागीय केंद्रावर ही परीक्षा होणार आहेत। अतिरिक्त परीक्षाकरिता मे-जून 2026
प्रवेशपत्र व आसन क्रमांक वापर करावा. म्हणजे नवीन हॉल तिकीट तुम्हाला मिळणार नाही आहे. जुनं जे हॉल तिकीट होतं तुम्हाला तेच वापर करायचं आहे. जे विद्यार्थी विहित मुदतीत कन्सेंट फॉर्म भरतील त्याच विद्यार्थ्यांची परीक्षा आयोजित केली जाईल. त्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याची तक्रार ग्राह्य धरलं जाणार नाही. ठीक आहे. अतिरिक्त परीक्षेचे वेळापत्रक यथावकाश विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची माहिती मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकरिता ज्या विद्यार्थ्यांनी 2 अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला आहे आणि दोन्ही पेपर एकाच दिवशी एकाच वेळेला आल्यामुळे परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांकरिता ही महत्त्वाची अपडेट आहे. सर्वांनी हा कन्सेंट फॉर्म भरायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला परीक्षेला बसता येईल. अशाच प्रकारच्या मुक्त विद्यापीठाचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला पाहायला मिळतील. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.